नायर हॉस्पिटलला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। धमकीचा मेल नायर हॉस्पिटलच्या डीन यांच्या ईमेल आयडीवर आलेला आहे। रात्री 11च्या सुमारास हा ईमेल आल्यानं भीतीचं वातावरण काही काळ होतं, मात्र पोलीस तपासात संशयास्पद असं काहीही आढळून आलेलं नाही। ईमेल करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेणं सध्या सुरू आहे। नायर हॉस्पिटलला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। मेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे। तर सध्या मेल नेमका कोणी केला होता त्या व्यक्तीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। नंदकिशोर, नक्कीच विक्रांत, जर पाहायला गेलं तर नायर हॉस्पिटल आहे तो बॉम्ब न उडवण्याची धमकी आहे ती सध्या मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। धमकीचा मेल हा नायर रुग्णालयाचे जे डीन आहे त्यांच्या मेलवरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। रात्री 11च्या सुमारास हा संपूर्ण जो मेल आहे तो आल्यामुळे एकंदरीत जी भीतीचं वातावरण होतं ते रात्रभर संपूर्ण नायर हॉस्पिटलच्या परिसरात असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तातडीनं मुंबई पोलिसांनी या संपूर्ण जे हॉस्पिटल आहे त्याचा शोध घेतलेला होता, मात्र यामध्ये कुठलीही संशयास्पद गोष्टी किंवा संशयास्पद कुठलीही व्यक्ती आढळून आलेली नाही। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या नायर हॉस्पिटल सतर्कतेच्या बाहेर आहे। तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर जे मेल करणाऱ्या व्यक्तीचा जो शोध आहे तो सध्या मुंबई पोलीस घेत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र सातत्याने जर पाहायला गेलं तर अनंत चतुर्थीच्या अगोदर सुद्धा अशा पद्धतीचे मेल मुंबई पोलिसांच्या वाहतूकच्या व्हॉट्सअपवरती आलेला आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर तातडीनं काल रात्री पुन्हा एकदा नायर हॉस्पिटलच्या डीनना अशा पद्धतीचा जो मेल आहे तो आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। विक्रांत, बरं, धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।